वेलकम बॅक टू माय कुकिंग सिरीज। तर आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी। अंड्याची भाजी बनवताना त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सुद्धा सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी अंडे बॉईल करायला ठेवले आहे। अंडे बॉईल करताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जेणेकरून अंडे फुटले जरी तर त्याचा गर बाहेर येत नाही। इथे अंडे मी बॉईल करायला ठेवले। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं, जास्त जाळायचं नाही। त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो त्याच्यात टाकायचा, त्याला पण चांगलं नरम होईपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे। याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काजू। काजू तुम्ही तुमच्या ग्रेव्हीनुसार टाका। जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त बनवायची असेल तर काजू हे जास्त टाका। तर इथे मी 2 पर्सनसाठीच बनवणार आहे, तर मी इथे 7 ते 8 एवढे काजू टाकलेले आहे। आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचं। फ्राय झाल्यानंतर हे पॅनमधून काढून साईडला ठेवून आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये चांगली बारीक वाटून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये उरलेल्या तेलामध्ये आपल्याला आपले बॉईल केलेले अंडे टाकायचे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे हळद आणि लाल तिखट टाकून सुद्धा आपल्याला हे अंडे सगळ्या बाजूकडून चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय झाल्यानंतर हे एका प्लेटीत काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं अजून तेल टाकून त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। आलं लसूणची पेस्ट ही नेहमी घरी बनवाल, जेणेकरून भाजीला चांगली चव पण येते आणि सुगंध पण छान येतो भाजीचा। आता इथे मी 2 मोठे साईजचे चम्मचची आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि याला पण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेणार। त्याच्यानंतर इथे मी लाल तिखट पावडर टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि चिकन मसालासुद्धा याच्यामध्ये मी टाकलेला आहे बादशाचा। तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे सगळे हे सुके जे काही आपले मसाले आहे घरगुती ते तुम्ही टाका। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आपण तयार केलेली मिक्सरमध्ये जी पेस्ट आहे ती तुम्ही इथे टाका। तुम्ही बघू शकता पेस्ट आपली खूप छान अशी क्रीमी झालेली आहे, तर भाजी पण आपली खूप छान अशी क्रीमी होते। तर हे सगळं टाकल्यानंतर पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करा। आणि मी एक मध्येच मसाला टाकायचा विसरले, तो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अजून एक मसाला ॲड करायचा होता। सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसालासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा होता। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात मी माझ्या तिखटप्रमाणे यामध्ये जो मसाला ॲड केलेला आहे। तर हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हा मसाला खूप चांगला कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, जोपर्यंत याचं तेल असं साईडला येत नाही तोपर्यंत। मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहे की मसाला आपला परफेक्ट झाला की तो कसा दिसतो, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। त्याच्यानंतर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। जशी आपल्याला ग्रेव्ही लागेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाका। पाणी टाकल्यानंतर याला आपल्याला उकळी येऊन द्यायचं आहे। तर इथे आपल्याला हा मसाला पूर्णपणे असा याच्यात पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यात कुठली प्रकारची गाठ नको राहिला। आणि याच्यामध्ये आपण फ्राय केलेले अंडेसुद्धा टाकायचे आहे। अंडे टाकल्यानंतर याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकायचं आहे आणि झाकण ठेवून याला उकळी येऊन द्यायचं कमी गॅसवरती। तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल एग मसाला। तर ही भाजी खूप छान लागते, नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी कशी आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अजून कॉन्फिडन्स येईल व्हिडिओ बनवण्यासाठी।